अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता चॅनलवर तुमचे स्वागत. आजपासून आपण एकत्र बसून इंग्रजी 30 भागांमध्ये शिकणार आहोत. इंग्रजी सर्वांनाच येते, पण काहींना बोलायला लाज वाटते. काही चुकले तर वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स, स्वर आणि व्यंजन आपण लहानपणीच शिकून मोठे झालो. हे स्वर आणि व्यंजन आपला पाया आहे. फक्त त्याचा उच्चार आणि शब्द वापरण्याची पद्धत जर आत्मसात केली की इंग्रजी आलेच समजा. फक्त कॉन्फिडन्स असू द्यात. चला तर आजपासून आपण बेसिक इंग्लिश शिकूयात. याचा उपयोग आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात नक्कीच होईल. इंग्लिश थ्रू लिसनिंग अँड प्रॅक्टिसिंग. लिहायची काहीही गरज नाही. आपण ऐकून आणि बोलूनच हे शिकूयात. आधी छोटी छोटी वाक्य शिकूयात आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूयात. तर आता सुरू करूयात. पण सुरू करण्याआधी ही लहान वाक्ये तुम्ही अशीच सुद्धा वापरू शकता किंवा एखादे नाव किंवा कोणाला संबोधून सांगायचे असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर लेट्स स्टार्ट. 1 मिनिट थांबा. वेट अ मिनिट. 1 मिनिट थांबा. वेट अ मिनिट. 1 मिनिट थांबा. वेट अ मिनिट. आता मला जर कोणाला संबोधून सांगायचं असेल तर मॅम वेट अ मिनिट. सर वेट अ मिनिट. सरळ जा. गो स्ट्रेट. सरळ जा. गो स्ट्रेट. सरळ जा. गो स्ट्रेट. प्रिया गो स्ट्रेट. प्रिया गो स्ट्रेट. परत या किंवा परत ये. कम बॅक. परत या किंवा परत ये. कम बॅक. परत या किंवा परत ये. कम बॅक. मितांश कम बॅक. मितांश कम बॅक. मागे जा. गो बॅक. मागे जा. गो बॅक. मागे जा. गो बॅक. जर मला रोहितला मागे जायचं सांगायचं असेल तर रोहित गो बॅक. रोहित गो बॅक. या बाजूला. दिस वे किंवा दिस साईड. या बाजूला. दिस वे किंवा दिस साईड. ह्या बाजूला. दिस वे किंवा दिस साईड. मिनू कम दिस वे किंवा मिनू कम दिस साईड. ही 5 लहान वाक्ये यांचा आजपासूनच सराव करा आणि अल्पनिता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. पुन्हा भेटूयात पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.